नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला जेवताना तोंडी लावायसाठी एकदम मस्त अशी चटपटीत रेसिपी बनवून दाखवणार आहे। रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। मीडियम आकाराचा एक कांदा घेतलेला आहे, असा एकदम बारीक कापून घेतलेला आहे। 2 चमचे मी कैरी खिसून घेतलेली आहे। खिसून घ्यायची, काढून घेते वाडग्यामध्ये। कैरीची मी साल काढून खिसून घेतलेली आहे। एक छोट्या आकाराचा टोमॅटो, त्याचं जेवढं निघेल तेवढं बी काढून घ्यायचं आणि असं बारीक कापून घ्यायचं। त्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे एक छोट्या आकाराची काकडी, तिला पण असे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। ह्या चमच्याच्या मापाने कैरी घेतली होती। 1 चमचा किंवा 1.5 चमचा शेंगदाण्याचं कूट भाजून मोठं मोठं कुटायचं, बारीक नाही, मोठं मोठं पाहिजे आपल्याला। थोडीशी कोथिंबीर, चवीप्रमाणे टाकायचं मीठ। पहिले हे मिक्स करून घेऊया। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे, व्यवस्थित चांगलं मिक्स करायचं। त्याच चमच्याच्या मापाने 1 चमचा मी गूळ घेतलेला आहे, बघा असं खिसून घेतलेला आहे। त्यासाठी तुम्हाला मी हातावर सुद्धा दाखवलेला आहे। खिसून घ्यायचा बारीक, म्हणजे लगेच मिक्स होतं। छोटा 1 चमचा मिरची पावडर, कलरवाली पण आहे, तिखटवाली पण आहे। तुम्हाला हवा असेल तर ह्याच्यामध्ये हिरवी मिरची पण तुम्ही टाकू शकता। पहिले हे चांगलं मिक्स करून घेऊया। मस्त असं बघा एकजीव केलेला आहे। ह्याच्यामध्ये आपल्याला एकदम थोडंसं हे चाट मसाला टाकायचे। आता तुम्हाला मी ह्यातली एक गोष्ट सांगते, ह्यात तुम्ही काय काय टाकू शकता। ह्याच्यामध्ये ह्या चमच्याच्या मापाने अर्धा चमचा लिंबाचा रस पण टाकू शकता, चटपटीत होईल। नाही तर अर्धा चमचा चिंचेचा कोळ, तो पण टाकू शकता, खूप चविष्ट लागतं। तुम्ही एकदा असं करून बघा, जे मी सांगते ना, पहिले एकदा असं करा आणि परत करताना तुम्ही ते सांगितले तर चिंचेचा कोळ म्हणा, लिंबाचा रस म्हणा, तो पण टाकून बघा। जेवताना तोंडी लावायचं तर इतक्या रेसिपी मी तुम्हाला दाखवत असते, ही एकदा झटपट करून बघा। फोडणी वगैरे काही टाकायची गरज नाही, अशाच पद्धतीत करायचं, मस्त लागेल। आणि ही तुम्ही जेवायच्या अगोदर जरी करून ठेवलं तरी पण चालू शकते। रेसिपी कशी वाटली जरा मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।